मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी संबंधित एक मोठी अपडेट पुढे आली आहे। होय मित्रांनो, तुम्ही थंबनेल अगदी योग्य वाचलंय। बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचं शूटिंग नुकतंच संपलंय आणि उद्याच्या टेलिकास्टद्वारे आपल्याला हा सोहळा पाहता येणार आहे। मित्रांनो, तेव्हा बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोणाला मिळाली, कोण उपविजेता ठरलं, त्याबाबतची संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठी या शोवर आतापर्यंत बरीच टीका झाली। प्रेक्षकांच्या मतांना काही किंमत आहे की नाही, असा देखील संतप्त सवाल अनेक वेळा विचारण्यात आला। कारण ज्या सदस्यांचं घरातून एलिमिनेशन झालं त्यांच्यापेक्षा कमी मते मिळालेला सदस्य बऱ्याच वेळा बिग बॉसने सेव्ह केला। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्यासारख्या रियालिटी शोचा अलिखित नियम असा असतो की एखादा स्पर्धक जर बुद्धिचातुर्याने आणि शारीरिक बळाने खेळला असेल आणि शोला कंटेंट देखील दिला असेल, ज्या कारणाने व्ह्यूअरशिप म्हणजेच चॅनलचा TRP वाढला असेल, तर शोचे मेकर्स नक्कीच त्याला ट्रॉफी बहाल करतात। मात्र असे देखील काही स्पर्धक असतात ज्यांच्यात तितका कंटेंट डिलिव्हर करण्याची क्षमता नसते, पण त्यांना प्रेक्षकांचा प्रचंड सपोर्ट असतो आणि त्या पाठिंब्यापायी ते फिनालेपर्यंत सहज पोहोचतात। तेव्हा त्यांना ट्रॉफी न देता आर्थिक मदत केली जाते। मित्रांनो, माझ्या बोलण्याचा रोख स्पष्टपणे तुम्हाला कळला असणार। उद्या देखील आपल्याला असंच काही बघायला मिळणार आहे। मित्रांनो, उद्याच्या एपिसोडमध्ये अभिजित ट्रॉफीवर आपले नाव कोरताना दिसणार आहे, कारण शोच्या विजेत्याच्या सर्व क्रायटेरियामध्ये अभिजित अगदी परफेक्ट बसतो आणि हा मोठा डिसिजन घेताना सूरज चव्हाणवर अन्याय होणार नाही याची देखील दक्षता शोच्या मेकर्सनी घेतलेली दिसते। मनी बॅग त्याला घ्यायला लावून सूरजला आर्थिक मदत झाली असा मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निर्मात्यांद्वारे झाला आहे, जेणेकरून प्रेक्षक ह्या निर्णयावर आक्षेप घेणार नाहीत। तेव्हा मित्रांनो, ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार नंबर 2 वर असलेला स्पर्धक अभिजित सावंत आपल्याला उद्या ट्रॉफी उंचावताना दिसणार आहे, तर सूरज चव्हाण मनी बॅग जिंकताना दिसणार आहे। सूरज चव्हाणला मनी बॅगद्वारे किती पैसे मिळाले ते अजून उघड झाले नसले तरी ही रक्कम 10 लाख रुपये इतकी असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टद्वारे करण्यात आलाय। मित्रांनो, सूरज चव्हाण जरी ट्रॉफी जिंकला नसला तरी अनेक प्रेक्षकांकरिता तोच ह्या शोचा विनर आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।